प्रिन्सेस कट ब्लाऊजसाठी 23-24चा ब्लाऊज आहे. 23-24चा म्हणल्यानंतर आपण काय केलं, 24 अधिक 10 इंच वाढवलं. 10 इंच वाढवल्यानंतर काय झालं, 34 झालं. 34चा चौथा भाग आपण किती घेतो, 8.5. 8.5मध्ये अर्धा इंच वाढवून घेतलं म्हणजे 9 झालं. म्हणजे छातीमध्ये आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे. अर्धा इंच वाढवलं असं. आणि उंचीमध्ये काहीही नाही, नेहमीप्रमाणे आपलं 12 अधिक 1.5 इंच घेतलेलं आहे. पाठीमागचं 12 अधिक पाऊण घ्यायचं आहे आणि पुढचं 12 अधिक 1.5 घ्यायचं आहे. हे 13.5 घेतलं आहे. ह्याची गळ्याची रुंदी 2.25 घेतलेली आहे. शोल्डर 4.25 घेतलेलं आहे. बगल 6.25 घेतलेली आहे. आणि आपण हा बॉक्स करून घेतला, हा बॉक्स करून घेतला आहे. आता आपण गळ्याचा आकार घालूया. हे राऊंड करून घेतलं आणि इथं बगलसाठी हा पुढचा भाग आहे, तर हा पुढे राऊंड करून घेतला आपण. आणि इथं काय करणार होतं आपण, टक पॉईंट करणार. टक पॉईंट आपलं 9.5 इंचावरती टक पॉईंट येईल. इथे एक पॉईंट करून घेऊया. इथलं जे अंतर आहे हे 3.25 येईल. 8.5 साठी 3.25 येईल. इथून काय करणार आहे आपण, स्ट्रेट रेषा मारून घेणार आहे. एक टक पॉईंटची रेषा मारली. इकडे ह्या बाजूला अर्धा इंच घेणार आहेत, ह्या बाजूला. आणि मधलं जे अंतर आहे 2.25 इंचाचं घेतलेलं आहे. इथून काय करायचं आहे, स्ट्रेट जायचं आहे 2 इंच. इथूनही स्ट्रेट जायचं आहे 2 इंच. त्यानंतर ही रेषा इकडे मिळवायची आहे इथे, आणि ही पण इथं मिळवायची आहे इथे. आता हे काय करणार, इथून ह्याचा मध्य काढला. हे आहे 6.25, तर 3.25 पर्यंत इथं मध्य येईल. हा मध्य घेऊन आपल्याला काय करायचं आहे, ही रेषा मारून घ्यायची. हे बघा, इथून ही रेषा मारून घ्यायची. ही रेषा मारल्यानंतर आपल्याला कटोरीचा आकार घालायचा आहे. इथं काय करणार, पॉईंट बाहेर घेऊन थोडासा गोलाकार आकार द्यायचा इथे असा. आणि मग हा राऊंड घेत इथं मिळवायचा आहे. इथं हे झालं कटोरीचा आकार. आता इथं काय करणार आपण, इथं 1.5 इंच आणि इथं 1.5 इंच घेऊन हे इकडं घ्यायचं आहे आणि हे जे आहे इकडं घ्यायचं आहे. आणि हा मधला भाग जो आहे काढून टाकायचा आहे. हा कटिंग करून काढायचा आहे आपल्याला. आणि हा जो टक्स आहे हा सुद्धा आपल्याला कट करायचा आहे. हा पूर्ण टक्स आपल्याला कट करून काढायचा आहे. इथं 1.5 इंच वरती यायचं आहे आणि हे 1.5 इंच इकडं जोडायचं आहे. आता इथं बघा, पाठीमागचं 1.5 इंच कमी होतं ना, कमी असणार आहे आपलं. तर हे किती आहे मोजून घ्यायचं. हे आहे 8 इंच. आता पुढचा हा भाग काय होईल माहिती आहे का, पुढे जाताना 1.5 इंच वर येऊन 1.5 इंच पुढे जाईल. तर हा भाग असा जाणार आहे पुढे इथे. आणि इथं काय करणार आपण, 1.25 इंच. इथं 2.25 होतं, इथं 2.25 घेतलेलं होतं. इथं त्याच्यामधून 1 इंच वजा करून आपण 1.25 इंच घेतलं. इथं हे 1.25 इंच इकडं क्रॉस घ्यायचं आहे असं. हे जे आहे वाढीव घेतलेलं आहे. आणि आता मग इथलं जे माप आहे ना, आधीचं मूळ माप होतं 7.25 इंच, हे 7.25 आपल्याला इथं ठेवायचं आहे इथे. आणि हे जे आहे क्रॉस इकडं जोडायचं. ही झाली कटोरी. हे झालं शोल्डर. हे झाला पुढचा गळा. ही बगल झाली. हे कटोरी वाढ आहे. कटोरी वाढ आहे. इथं मूळ कटोरी कटिंग केलेली आहे. कटिंग केली कटोरी कटिंग केली आहे. आणि हे जे आहे टक्सचा पॉईंट आहे. पॉईंट तुम्ही अंगावरून मोजून घेऊ शकता. टक्सचा पॉईंट इथून इथं शोल्डरपासून इथंपर्यंत टक पॉईंट घ्यायचा आहे. आणि हे जे माप आहे हे प्रत्येक ब्लाऊजसाठी वेगवेगळं येणार आहे. मोठ्या ब्लाऊजसाठी अंतर जास्त येणार आहे, छोट्या ब्लाऊजसाठी अंतर कमी येणार आहे. हा जो टक्सा आहे, ज्याची छाती मोठी असेल त्याचा टक्सा मोठा येणार. इथं मोठं कटिंग होणार आणि इकडं साईडला पण मोठं वाढणार. इथं छोटं वाढवलेलं आहे, 2.25 वाढवलेलं आहे तर 1.25. इथं समजा 3 असेल तर इथं 2 येणार. इथं 4 असेल तर इथं 3 येणार. ह्या प्रकारे येणार. आता कटिंग करूया. त्यांना चौकोन काढून घेतो मी. इथलं मी तुम्हाला दाखवते कोपऱ्यातलं काय करायचं. हे जे आहे क्रॉस करायचं. हे पण 1.5 इंच समोरचं उचलायचं आहे थोडंसं. इथून हे है ना.
आता बघा काय होणार, हे बघा हे असं होणार. मग असं होण्यासाठी आपण इकडं बाहेर हे घेतलंय, जास्तीचं घेतलंय. हे नाही घेतलं तर काय होईल, शिलाई मार्जिनला जाईल, मग कमी पडेल ना आपल्याला, म्हणून आपण हे वाढवलं. कटोरी झाली ना तयार. आता ही एवढी झाली, अजून इकडली झाल्यानंतर अजून चांगलं पप येणार. मग पप जेवढा चांगला येईल तेवढं ब्लाऊज तुमचा सुंदर बसेल. मग इथं काय करणार आहे तुम्ही, हे बघा इथं हे जे आहे हे बघा असं कटिंग होणार आहे. पण कुठल्या प्रकारे होणार आहे, हे राऊंड यायला पाहिजे ना. आता कटिंगमध्ये राऊंड यायला पाहिजे. मग ते असं हळूच घ्यायचं असं, म्हणजे की हे मधलं जे आहे ना इथं थोडंसं वाढीव येतं, इथं हे बरोबर होऊन जाईल. हे इथं जे आहे ना ते जास्त येईल. तर हे कमी आहे, ह्या रेषेवर जाईल. हे इथं थोडंसं जास्त येणार तुमचं, हे कापड पाव इंच जास्त येणार. ते पाव इंच जास्त घेऊन इथं कटिंग करायचं तुम्हाला. हा कटिंग कट केला, काढून टाकलं. आता हे जे इकडं होऊन गेलं असं. आता हे जोडलं तेव्हा आपला पप अजून मोठा, हे इथं जोडलं. जोडल्याशिवाय लक्षात येणार नाही.